नमस्कार, मी फ्रीडा मोरायस. आज धावगी रोडला आहे. धावगी रोडच्या महिलांचं काय बोलणं आहे ते ऐकून घ्या. हे आगता गोन्साल्विस हे इकडे राहतात आणि हे यांचं घर आहे. घरासमोर आमच्या एवढं इतका कचरा पडलेला आहे. जरा कचऱ्यावरती कॅमेरा मारा. आणि हे कचरा उचलायला कुणी येत नाहीये ना. आमच्या ह्या रस्त्याला कधी झाडू मारत आणि बोललं तर सांगतो झाडू आहे नाही आमच्या हातामध्ये तर आम्ही झाडू मारणार नाही. बोलो, आपको क्या तकलीफ है? वही यहाँ पे कचरा पड़ा रहता है, मक्खी आती है, कितने सारे चूहे वगैरह यहीं पे सब पड़े रहते हैं, सब गंदा होता है. बीएमसी वाले आने चाहिए ना ताकि कचरा. इनकी क्या तकलीफ है? इनको भी जरा बोलिए भाभी. कचरा आता है, झाड़ू मारने के लिए आते नहीं है. मतलब ये पूरे एरिया का यही तकलीफ है कि झाड़ू वाले नहीं आते, रास्ता झाड़ू मारा नहीं जाता है. यहाँ पे जो कचरा जमा सब बिल्डिंग में से जब सब कचरा यहाँ फेंकते हैं क्योंकि उनके बिल्डिंग से कचरा उठाया नहीं जाता है. तो कचरा अगर बिल्डिंग में जमा होता है तो वहाँ पे स्मेल आती है. जैसे ये एक लेडी है जिनके बिल्डिंग ये ग्राउंड फ्लोर में रहते हैं. बोलिए. हाँ, और मेरा बेबी भी छोटा है. पूरी स्मेल जो गंदगी है वो हमारे डायरेक्ट पानी में, ऊपर से कचरा फेंकते पूरा पानी किचन में आ जाता है वो. और कितना रिक्वेस्ट कर चुके हैं, कोई भी ना डस्टबिन रखता है ना क्लीनिंग के लिए आता है वहाँ पे. महानगरपालिकाचा निष्काळजीपणा हे एकदम क्लिअरली दिसत आहे. अजून भरपूर लेडीज आहेत. मी इकडे आली तेवढे जेवढे लेडीज जमा झाले आम्ही इकडे थांबलो. ह्या कचऱ्याचा फक्त हाच ढीग नाहीये तर ह्यांच्या बिल्डिंग कडे पण एक ढीग आहे. स्कूल सेंट जोसेफ स्कूल कडे पण एक ढीग पडलाय. बिन्स फ्री मीरा भाईंदर पण गार्बेज फ्री नव्हे. बिन्स फ्री म्हणजे डबे नाही पाहिजेत. डबे का नको आहेत? असा कचरा टाकायचा आहे का? त्याच्यापेक्षा आम्हाला बिन्स मुक्त नको पण बिन्स ठेवा. बिन्स हवे, कचरेवाले हवे आणि कचरावाल्यांनी इकडे कचरा उचलायलाच हवा. सगळे टॅक्स भरतायत. महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका कचरा टॅक्स घेतायत, तुम्ही सिवरेज टॅक्स घेतायत, तुम्ही पाण्याचा टॅक्स घेतायत, पण ह्या एरियामध्ये तुम्ही काय सुविधा देतात? आमच्या लाईट सुद्धा नसते रात्री. स्ट्रीट लाईट्स किती काय काय इकडे निघतात रोडवरती, लहान मुलं चालू नाही शकत. तर हे एक तुम्ही लक्षात घ्या. मीरा भाईंदर महानगरपालिका लक्षात घ्या. धावगी रोड एडू कंपाऊंड नंबर 2 च्या महिलांची हे प्रॉब्लेम आहे. SI जे आहेत त्यांच्याशी माझी नम्रपूर्वक विनंती आहे का ह्या एरियामध्ये कचऱ्याचा जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यांना आदेश देऊन इकडचा कचरा उचलावा. आणि हा एरिया जिकडे माणसं राहतात, लहान मुलं, हे बघा किती लहान मुलं आहेत, हे छोटी छोटी मुलं आजारी पडत आहेत, तर त्यांच्या आरोग्याचा विचार करावा आणि कचरा या दररोज नाही तर जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तुम्ही कचरा उचलावा. थँक्यू.